उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये. उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आज सर्वच लोक सोडून चालले आहे. थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं काय होईल ते इतके प्रगल्भ आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कुणाची तुलना करणार नाही. कुणाची तुलना कुणाची होऊ शकणार नाही. पण या राज्याच्या 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे. आणि या नेत्याचं भविष्य हे इतकं उज्ज्वल आहे त्यांना कोणी आडवं आलं तरी काही फरक पडणार नाही. उद्धवजींनी याची काळजी करू नका. आणि माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, आमची पूर्ण देशाची टीम देवेंद्र फडणवीसच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला मजबूत समजतात. आणि आमच्या पक्षामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन राहत नाही. पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं कुठल्या विषयाचा. आणि देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत महाराष्ट्राला हवे आहेत. 2034 पर्यंत हवे आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी. कारण याकरता हवे आहेत की महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं असेल, 2047चा मजबूत महाराष्ट्र असेल तर 2034 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रात राहावं अशी कार्यकर्त्याची, जनतेची, महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि त्यामुळं उद्धवजींनी फार काळजी करू नका. प्रधानमंत्री वगैरे फार काही बोलायची गरज नाही. त्यांचं भविष्य जरा त्यांनी बघावं.